हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण 8 किलो उडदाचे पापड पाहणार आहोत। पहिल्यांदाच उडदाच्या डाळीचे पापडाचा ऑर्डर आला आहे। 2 दिवसांमध्ये ही पापड आपल्याला बनवून द्यायचे आहेत। एकटीने मी कसे केले हे उडदाच्या डाळीचे पापड तर पूर्ण व्हिडिओ बघा। तर तुम्ही बघू शकता ही याची साईज वगैरे कशी मोठी केली आहे आणि एकदम पातळ पापड केले आहेत। पूर्ण 8 किलो पापड आहेत। हे बघा, मस्त मोठे मोठे आणि पातळ पण केले आहे। उडदाचे 8 किलो पापड बनवण्यासाठी त्यामध्ये टाकण्यासाठी हा मसाला घेतला आहे, रामबंधू पापड मसाला। त्याची अशी डेट बघून घ्यायची। आता हा 2025 पर्यंत चालेल हा मसाला। तर हे 8 किलो पापडासाठी हे 8 पाकिटे घेतली मी मोजून। कधी भी हा मसाला घ्यायच्या वेळेस याची पहिले डेट बघून घ्यायची। आता उडदाचे पापड बनवण्यासाठी ही उडदाची डाळ 8 किलो उडदाची डाळ मी घरी आणली। तिला एका कपड्याने सुती कपड्याने पुसून घेतली आणि 1-2 दिवस ऊन दिलं, कडकडी उन्हामध्ये वाळू घातली आणि बारीक दळून आणली। तर उडदाचे पापड बनवण्यासाठी चांगलीच क्वालिटीची डाळ घ्यायची, नाहीतर आपले पापड व्यवस्थित लाटल्या जात नाही या तुटता। आणि दळण पण एकदम बारीक दळून घ्यायचं। तर मला पहिले थोडंसं जाडसर वाटलं तर मी परत दळायला लावली, एकदम बारीक दळून घेतली। पीठ मळून घेऊया पापडाचं। तर एक मोठा हा टब घेतला, मोठ्या भांड्यातच घेऊ आणि यामध्ये अर्ध पीठ घेतलं। जेवढे पापड एका दिवशी होतील आपले तेवढंच पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि याची अशी पुटली बांधून ठेवू। अंदाजे घ्यायचं आपलं बरोबर अर्ध। यामध्ये आपल्याला जो रामबंधू पापड मसाला आहे ते पाकिट घालायच्यात 4। आता तुम्हाला वाटत असेल एवढं पीठ घेतलं पापडाचं तर किती लोक लाटायला लागतील, तर काही जास्त नाही। मी एकटीच पापड लाटणार आहे आणि दिवसभर मी एकटी लाटणार आहे। आणि हे 2-3 दिवसांमध्ये हे पापड मला पूर्ण करायचे आहेत। हे बाहेरचा एक ऑर्डर आला आहे। आता हा पापड मसाला जो आहे तो पूर्ण पाकिट आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही गरम पाणी करून गॅसवरती त्यामध्ये पाण्यामध्ये पण मसाला घालू शकता, पण तसं केल्याने जे पाण्याची क्वांटिटी आहे ते जास्त पण होऊ शकते। त्याच्यामुळे हे पूर्ण मसाला असाच दिला टाकून आणि मग गरम पाणी घेतलं तर ते परवडतं। आता हे 4 पाकिटं दिले आहे मी टाकून। आता आपण एक पातेलं घेऊ, गरम पाणी करून पहिले मिक्स करून घेते। आता एक पातेलं घेतलं गरम पाणी करून, एवढं भी गरम नाही आहे, थोडं थंड झालं ते। आता हे आपल्याला थोडं थोडं टाकून याचं असं पीठ मळून घ्यायचं आहे, एकखट्टे नाही देऊ टाकून। पाण्याचा पण थोडा थोडाच वापर करायचा। जी कणिक आहे आपली हे पापडाची हे जास्त अशी आसाट नाही झाली पाहिजे, तर थोडं थोडं पाणी टाकूनच पीठ मळून घ्यायचं आणि असे आबडधोबड गोळे बनवायचे आहे। एका परातमध्ये काढून घेते। आता हे जास्त पीठ आहे म्हणून सुरुवातीला याचे असे आबडधोबड गोळे बनवून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला हा एक एक गोळा मस्त पाणी टाकू व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। तसे गव्हाची चपात्या बनवायची जी कणिक असते त्या प्रकारे पाण्याचा पण थोडा थोडा वापर करायचा। तर एवढ्या पिठाला 1 पातेलं पाणी लागलं। आता हे बघा पूर्ण असे आबडधोबड गोळे करून घेतले। तर हा सरातून शेवटी आता याला मस्त पाणी टाकून छान व्यवस्थित मळून घेऊया। पूर्ण टपाचं पण पीठ काढून घेऊ, म्हणजे आपल्याला कुटेची गरज पडत नाही। असं व्यवस्थित मळून घेतले की तर हे पीठ आपल्याला आता संध्याकाळचा टाइम झाला तर एका
कॅरी बॅगमध्ये हे पीठ पूर्ण गोळे हे ठेवणं आहे पापडचे रात्रभर, म्हणजे जे मसाला वगैरे आहे तो मस्त असा मुरीन पिठामध्ये. उद्या सकाळीच आपल्याला हे पापड लाटणं आहे. 2-3 दिवसामध्ये हे पापड पूर्ण कंप्लीट करून देणं आहे मला. थोडं हाताला चिटकते उडदाच्या पापडात, तर थोडं पीठ हाताला चिटकतेच, पण पाणी टाकू टाकू असं आपण व्यवस्थित मळून घेतलं ना की पूर्ण टपाचं बी हाताचं बी निघून जातं. आता हे बघा, हा गोळा कसा मळून घेतला आहे मी. असे ते जे बाकीचे गोळे आहेत ते पण असे व्यवस्थित पाणी टाकू टाकू मला सर्व मळून घ्यायचे आहे. आता हे पण असेच मळून घेते पाणी टाकून झाले व्यवस्थित. आता हे सर्व गोळे असे व्यवस्थित मळून घेतले. आता एक कॅरी बॅग घेते, कोणतीही साफसुथरी घ्यायची. आता हे जे डिमांड वगैरे म्हणून आणले होते मी, धान्य आणतो आपण किराणा, त्याची काढून घेतली मी. यामध्ये आता हे पीठ टाकायचं आपल्याला, मळेल पीठ. आणि हे रात्रभर असंच एका डब्यामध्ये ठेवूया, म्हणजे व्यवस्थित पीठ मस्त मुरीन. उद्या सकाळीच हे पापड लाटायला लागायचं आहे आपल्याला. बरेच लोक पन्नेला आतमधून तेल लावता आणि मग गोळे ठेवता, तर तसं नाही करायचं. तेलाचा जास्त वापर नाही करायचा. थोडंफार चिटकलं तर काही हरकत नाही, काढून निघून पण जाते ते पन्नीचं. आता हे पीठ दिलं आहे यामध्ये टाकून. आता एक स्टीलचा डबा घेतला आणि त्यामध्ये आपल्याला हे पन्नी ठेवायची आहे आणि याचं झाकण लावून रात्रभर आपल्याला हे असं ठेवायचं आहे. असं दुसऱ्या दिवशी सकाळीच मी पापड बनवायला लागली. तर हा पाटा घेतला, तर पाटा थोडा लंबा आहे आणि त्याच्यावरती चांगलं पीठ असं मळलं जाईल म्हणून घेतला. कुटायची काही गरज नाही आपल्याला. आपलं पीठ एकदम मस्त असं मुरलं आहे. हे बघा, मस्त. थोडंसं हाताला तेल लावून घेतलं. तेलाचा जास्त वापर नाही करायचा, तर सुरुवातीला हाताला चिटकून जाते, तर थोडंसं घेतलं. मस्त असं रात्रभर पीठ एकदम मस्त मुरून गेलं. काहीच कुटायची गरज नाही. पोळपाटवरती पोळपाट छोटा पडून जातो आणि हा गोळा मोठा होता, त्यामुळेच पाटा घेतला. आता पाट्याला पण थोडंसं तेल लावायचं, व्यवस्थित हे मळून घ्यायचं. असं थोडंसं नरम पडून जाते. थोडंसं तेल लावायचं, चिटकलं नाही पाहिजे. आता लगेच आपल्याला याचे उंडे पाडून घ्यायचे. तर हा गोळा जो आहे थोडासा मोठा आहे, ते 2 भागात करू याला. आणि जे पीठ आहे ते झाकून ठेवू, नाहीतर ते पन्नीचं तोंड असं बंद करून घ्यायचं. कडक नाही झालं पाहिजे. आता हे 2 भागात करते हा गोळा आणि याचे मस्त असे लांबलचक लोई करते. त्याचे गोळे कट झाले पाहिजे. तुम्ही पीठ बघू शकता किती मस्त झालं आहे. आपल्याला कुटायची बी गरज पडली नाही. असं व्यवस्थित पीठ चुरून घेतलं की कुटायची गरज पडत नाही. आता एका चाकूच्या साहाय्याने कट करून घेते. जे जुन्या बायका करतात धाग्याने, ते त्या प्रकारे बी तुम्ही कट करू शकता, पण त्याने वेळ जातो. आपले भरपूर पापडात आपल्याला फटाफट गोळे बनवून शाने लाटायला लागणार आहे. जास्त टाईम पास नाही करणं. आता हा बघा, हा एक गोळा केला. याच साईजचे आपल्याला फटाफट पूर्ण कट करून घेणार आहे गोळे. तुम्हाला अंदाज नाही समजला तर वरून असे चाकू मारून घ्यायचे. आता मी पूर्ण काटून घेते एका साईजचे. तुम्हाला 2-2.5 किलोचे पापड बनवायचे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर पण बघू शकता. त्यामध्ये मी मुगाची डाळ टाकून पापड बनवले आहेत ते उडदाचे. तर 1/2 किलो मुगाची डाळ आणि 2 किलो उडदाच्या डाळीचे मस्त असे पापड बनवले आहेत. आता हे असे गोळे कट करून घेतले. आता जी
दुसरा उंडा आहे त्याचे पण असे छोटे छोटे मस्त असे एका साईजचे गोळे कट करून घेते. असे खट्टे गोळे कट करून घेतले की खतम झालं की पीठ लगेच करायची गरज पडत नाही. आता यावरती थोडंसं सुकं पीठ शिपडून घेतलं आणि याचे पण असे गोळे कट करून घेते. जेवढे आपण लाटू शकतो तेवढेच गोळे बनवून घ्यायचे आहे. नंतर संपले की परत करायचे. जास्त प्रमाणात पापड असतील तुमचे तर तुम्ही पण या पद्धतीने करा. पटकन होता, काहीच वेळ लागत नाही. तुम्ही ना माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा. आता हे बघा फटाफट काटल्या गेले, काहीच वेळ लागत नाही. पीठ व्यवस्थित मळून घेतले की पापड पण लवकर होऊन जातात. आता तुम्ही बघू शकता हे पीठ बी किती छान मळलं गेलं आहे. थोडंसं सुकं पीठ शिपडायचं त्याच्यावरती आणि हे झाकून ठेवायचं. एक एक उंडा घेऊन पापड लाटू. आता हा एक गोळा घेतला, असा गोल गोल करून थोडंसं सुकं पीठ लावायचं उडदाचं. तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ पण घेऊ शकता पापडला लावायसाठी. आता ही जेवढे पापडात माझे ते मला पातळ आणि मोठ्या मोठ्या साईजचे लाटून घ्यायचे आहेत. तर मी एका साईज आणि मस्त पातळ लाटणार आहे. तुमचे पापड एखादा एक दोन पापड असा वाटला की कुठे जाडा राहिला आहे तर तुम्ही त्या पापडला 1-2 सेकंड नंतर परत घेऊन लाटू शकता. तो लाटणला आणि पळपाटला चिटकत नाही. कारण की आपण आताच ही कणिक मळली आणि लगेच पापड लाटायला लागलो तर हे वलसर आहे तर पळपाटला आणि लाटणला चिटकते. आणि याला पापडला आपण हलकासं हवेखाली पंख्याखाली टाकला तर तो जी पापड आहे तो थोडासा कडक होऊन जातो हवेनी आणि मग तो परत पळपाटला चिटकत नाही लाटायच्या वेळेस. तो कुठं जाडसर झाला तर तुम्ही ते परत त्याला लाटू शकता, असं करू शकता. आता हे बघा शक्यतो जेवढा मोठा होईल तेवढा मोठा केला मी याला. आणखी एक घेते उंडा. आता जो पापड बनवला आहे त्याच साईजचे सर्व पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहे. तसंच पातळ आणि त्याच साईजचा पापड हा पण लाटूया आणि असेच सर्व पापड आपल्याला हे जेवढे पापडात तेवढे तसेच लाटून घ्यायचे आहे. कारण की हे बाहेरचा ऑर्डर आहे तर ती लहान मोठे केले की पापड चांगले नाही दिसत. एकाच साईजचे पापड लाटू. थोडंसं सुकं पीठ लावायचं, जास्त पण नाही, थोडंसं लावायचं. नाही तर पूर्ण जास्त लागलं पीठ की पूर्ण पांढरा पांढरा पापड दिसतो. याला आपण मस्त पातळ आणि मोठ्या साईजचा लाटून घेऊया. आता पूर्ण दिवसभर मी हे पूर्ण पापड लाटून घेणार आहे आणि अंधार पडायच्या अगोदर जे पीठ आहे ते मळून परत डब्यामध्ये ठेवणार आहे. तर पहिले हे पापड लाटून घेते. जेवढे होतील तेवढे करून घेते दिवसभर आणि रात्री पण मग स्वयंपाक आणि जेवण वगैरे झाल्यावर रात्री पण लाटणार आहे. आता हा बघा किती मोठ्या साईजचा आणि मस्त पातळ झाला आहे. आता याला सुकू घालण्यासाठी ठेवते. तुम्ही पंख्याखाली पण टाकू शकता. उडदाच्या डाळीचे पापड घरामध्ये पण वाळून जातात आणि नंतर मग कडकडी उन्हामध्ये 1-2 घंटा वाळू घालायचे. आता जेवढे गोळे बनवून ठेवलते तेवढेचे हे एवढे पापड झाले आहेत. मस्त मोठे मोठे आणि एका साईजचे मस्त गोल पापड झाले. असेच सर्व पापड आपल्याला लाटून घ्यायचे आहे. तर पूर्ण दिवसभर मी पूर्ण पापड लाटून घेते. आणि अंधार पडायच्या अगोदर जे पीठ आहे आपलं उरलेलं ते पण मळून घेते पहिले. जे बाकीचे 1-2 उंड राहिला आहे कणिक गोळा तो मी रात्री लाटून घेईन आणि थोडंसं पीठ काढते पापडला लावायसाठी. तर हे आठवणीनं काढून घ्यायचं, नाहीतर परत तुम्हाला दळून आणावं लागेल. आता यामध्ये जे 4 पाकिटं होते पापडाचा मसाला तो टाकला आणि एक पातेलं गरम पाणी टाकून हे असं आबडधोबड हे पापडाचं पीठ मळून घेतलं. आता हा एक काढून घेते पहिले गोळा आणि हे जे आहे हे पाणी टाकून मस्त असं मळून घेणं आहे गव्हाच्या कणिकसारखं. असं केल्याने जे पीठ आहे आपलं ते आपल्याला कुटायची गरज पडणार नाही.
छान असं मळून घेऊ. पाणी टाकून झाली. आता हे बघा मस्त असा गोळा मळून घेतला. आता जे उरलेलं पीठ आहे ते मी पहिले पापड लाटून घेते आणि हे एका कॅरी बॅगमध्ये, त्याच कॅरी बॅगमध्ये आपण हे पीठ टाकून ठेवू. म्हणजे हे रात्रभर व्यवस्थित असं मुरीन आणि सकाळी याचे पापड लाटायला सुरुवात करूया. जे पापड लाटले आहे ते लाटायला टाकायला जागा नाही आहे, तर बेडरूम, हॉल सर्व रूमामध्ये मी ते पापड दिले आहे टाकून. आता स्टीलच्या डब्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही या पन्नीचं तोंड बांधून घेऊ शकता आणि झाकण लावून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी पापड लाटायला सुरुवात केली आणि असेच सर्व 8 किलोचे पापड मी हे बनवून घेतले. माझ्या घरामध्ये जिकडे जसाल तिकडे पापडच पापड. पूर्ण रुमाईमध्ये मी पूर्ण पापड आथरून दिले आहे. 2-1.5 घंटा हे पंख्याखाली सुकवण्यासाठी टाकले आणि जास्त घंटे पण टाकले की मध्ये वाकडे तिकडे वाळून जातात. ते जमा करून मग कडकडे उन्हामध्ये मी हे वाळवण्यासाठी ठेवील. हे बघा जिकडे तिकडे सर्व पापडच पापड आहेत. जिकडे जागा मला खाली दिसली तिकडे मी हे पापड वाळवण्यासाठी ठेवले. गावाकडे आपण खाटवर बाहेर अंगणामध्ये पापड वाळू घालतो, पण इकडे थोडंसं जागेची प्रॉब्लेम असते, छोटा छोटा रूमा राहता. आता हे बघा बेडवर पण दिल्या आथरून छानी. गॅलरीमध्ये पण एकावर एक दिले. आता हे दुरून दिसत आहे तुम्हाला तर थोडी छोटी साईज वाटत असेल, पण जोडून हे एकदम मोठे मोठे पापड आहेत. हे बघा जिकडे तिकडे पापडच पापड आहे. जास्त नाही, आपल्याला हे 2-2.5 घंटे पंख्याखाली ठेवायचे आहेत. 2-2.5 घंट्यानंतर हे असे वाकडे तिकडे वाळायला लागतात आणि मग एकावर एक अशी गड्डी करून ठेवायची. सर्व असे हे जमा करून घेते आणि मग 1-1.5 तास कडकडी उन्हामध्ये हे वाळू घालेल. तर तुम्ही पण असे जास्त क्वांटिटीचे पापड बनवत असाल तर या पद्धतीने बनवा, पटकनी होता. मी संध्याकाळीच्या टायमात पण हे पापड बनवायला लागून जायची आणि 2 दिवसामध्ये मी हे 8 किलो पापड बनवून घेतले एकटीने. तर पहिल्यांदाच मी हा ऑर्डर घेतला आहे. आजपर्यंत मी कधी पापडाचा ऑर्डर नाही घेतला. एक होते जे बोलले की तुमचं यूट्यूब चॅनल आहे, आम्हाला माहिती पडलं, तर त्याच्यामुळे ते थोडे ओळखीचे निघले आणि मग त्याने हा ऑर्डर दिला मला आणि मी पहिल्यांदाच घेतला. आणि जे 8 किलोचे पापड ते करून बी दिले त्यांना आणि पापड खूप छान झाले. मस्त मोठ्या मोठ्या साईजचे आणि पातळ पापड झाले आहेत. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.